6 महिन्यानंतर एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालंय। राष्ट्रवादी कधीच सोडी नसल्याचा खडसेंचा दावा आहे। भाजपमध्ये कधी गेलो नसल्याचा खडसे दावा करतात। भाजपनं पक्षात बोलावल्याचं खडसेंचं वक्तव्य आहे। त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्याबद्दल आता हा दावा समोर येत आहे। खरं तर एकनाथ खडसे यांच्या संदर्भात राजकीय वर्तुळात वारंवार चर्चांना उधाण येत असतं। आता पुन्हा एकदा तब्बल 6 महिन्याच्या कालावधीनंतर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं। खरं तर एकनाथ खडसे भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतायत। भाजपचा प्रवेश त्यांचा लांबलाय अशी चर्चा सुरू असताना आता एकनाथ खडसे यांनी भाजपनेच पक्षात बोलावल्याचं वक्तव्य केलंय। त्यामुळे आगामी काळात भाजपच्या माध्यमातून या संदर्भात काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश लांबल्याच्या चर्चा सुरू असतानाच एकनाथ खडसे यांनी आता हे वक्तव्य केलं। नाथाभाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का वळला, भाजपकडून का गेला नाही, परत राष्ट्रवादीकडे का आला? मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती। मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं। मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही। माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।